आने ना 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 गंगा सिंधु सरस्वती यमुना आने ना शुभमंगल सावधान. सावधानच आहे मी आणि सावधानच राहणार आहे. म्हणूनच या सगळ्या गोष्टींपासून मी लांब आहे. म्हणून तुम्हालाही सांगतो ते सगळं थांबवा. हा लग्नाबिग्नाचा विषय नको प्लीज. पण कुणी काढला लग्नाचा विषय? मी लग्न ह्यातला ल तरी बोललो नाही. ऐकलंस तू? मी नुसता गुणगुणलो तर लग्नाची स्वप्न बघायला लागलास तू. वा स्मार्ट. पण आज तुम्ही माझ्या मागे मागे काय करताय? कमाल आहे. अरे तू माझा लाडका नातोय, तुझ्यावर वेळ पण घालवता नाही मी. आता तुला लग्न करायचं असेल तर भाग वेगळा. मला करायचंय. तू करायचे? नाही, लग्न करायचंय. कुले धुता येतं का तुला? दुसऱ्याचे नाही, स्वतःचे कुले धुता येतात का विचारतो मी. नाही ना मग जा स्वतःच्या आईला जाऊन सांग, म्हणा मला माझे कुले धुणारी सासू शोधून दे. जा जा मम्मी. हा जा. मम्मी ही अशी आहे घरातली मुलं. आई वडिलांचं अजिबात लक्ष नाही. काय बोलणार आता. आणि तुम्ही काय करताय आजोबा? हा तुम्ही काय लहान मुलांसारखे वागताय? अरे म्हातारपण दुसरं बालपणच असतं ते. बरं ते जाऊ दे, आपण एकत्र जाऊया ऑफिसला. का म्हणजे माझं ऑफिस आहे, मी कधी जाऊ शकतो ऑफिसमध्ये. अहो पण तुम्ही कशाला दगदग करताय? मी आहे ना, मी बघतो. तू काय बघतो ते मी बघतो. मी आज तुझ्याबरोबर ऑफिसला येणार म्हणजे येणार. नो वेज. तुम्ही आज घरीच थांबणार आहात. ओके ऐक माझं, ऐक माझं. पप्पा कुठे चाललात? काम करतायत मला. ऑफिसला होतो मी. इकडचं तिकडचं ऐकून पोट भरत नाही मी. जाऊ चल. साथ ले लो जहाँ जा रहे हो, अकेले अकेले कहाँ जा रहे हो. गुड मॉर्निंग आजोबा. रेडी? रेडी म्हणजे ठरलंय आधी सगळं? हा चला 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 चला, उशीर होतोय. चला आजोबा. Come on, help. बहिणी आज पप्पा ऑफिसला चाललेत म्हणून तुम्हाला टेन्शन आलंय का? नाही म्हणजे तुम्ही तिकडे खूप घोटाळे केलेत का? चप्पल छान आहे तुझी. आवडली आवडली ना? हो परवाच घेतल्यात. 5,000ची आहे. डोक्यावर का निघाला? डोक्यावर नाही ना घाला. तू पण जिथे आहेस ना तिथेच राहायचं. उगाच माझ्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करायचा नाही. या घरात जे तू आली आहेस ते माझ्यामुळे आली आहेस हे कायम लक्षात ठेवायचं. उगाच माझ्या गोष्टीत नको तिकडे नाक खुपसलंस ना तर. नाही तसं नाही वहिनी. मी येते. हॅलो कारतोंडे, माझं बोलणं नीट ऐक का. पिकुजू, व्हॉट्स दिस बॅड स्मेल? तू कुठे जाऊन आलायस? शीला. धुतलंस? नाही. बॅड बॉय. मीना, येस मॅम. याला घेऊन जा आणि प्लीज क्लीन इट अप.
अटेन्शन अटेन्शन, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. काल आपल्या ऑफिसमध्ये आपले मोठे साहेब आले. आज त्या मोठ्या साहेबांचेही मोठे साहेब येणार आहेत. सुरेश, किती दिवस आपण यांना साहेब समजत होतो, मग हे नेमके कोण आहेत? मोठे साहेब. सायलेन्स. मला ऑफिसमध्ये कसलीच चूक नको आणि कोणताही गोंधळ नकोय. चला जा आपापल्या कामाला जा सगळ्यांनी. ओ शिट, ओ शिट. काय झालं? अगं ते येणार आहेत आणि मी अशी. कोण? अगं मोठे बॉस, म्हणजे तुमचे आजोबा आहेत ना. आणि आम्ही पहिल्यांदाच भेटणार आणि मी अशी नाही. मी आलेच. हा, मी आलेच. हा, मी भेटते तुला नंतर. आले, हे आले. अरे मोठे बॉस आले, मोठे बॉस आले, बॉस आले, बॉस आले, मोठे बॉस आले. वेलकम सर. मी घारतोंडे हियर. हाऊ डू यू डू सर? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हा तो जर बघितला. येस, तुझ्याबद्दल बोलता येते. नमस्कार करते. हा, शेफाली, स्टाफ. आपला स्टाफ आहे सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. यस. तेव्हा निघालेत माझे 500 करोड. बोल सुरात बोलते. अगं जाऊन पाया कसली पडलीस? अगं तशी पद्धत आहे आमच्यात. खरंच यार, कसला चार्मिंग आहे ना माझा मिस्टर समीर चौधरी. ते चौधरी नाही आहेत, चौधरी आहेत. कोण आहे बा? ह्या काय अवतार करून ठेवलाय? संस्कारी बहू आला. तू जशी आहेस ना तशी छान दिसतेस. उगाच हे अति होत. खरंच? मग बदलू? ओके. या बोनसच्या फाईलमध्ये इतके घोटाळे काय आहेत घारतोंडे? दरवर्षी नियमितपणे हेड ऑफिस मधनं सगळ्यांसाठी बोनस रिलीज केला जातो. मग तो एम्प्लॉईज पर्यंत पोहोचला की नाही याचं कन्फ्युजन काय? हे सगळे आकडे एवढे व्हेरी का होत आहेत? बोला. सरांना उत्तर हवी. बोला. ते 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 मी मी अहो काय बोला ना, एक्सप्लेन करा. अकाउंट्स डिपार्टमेंटला विचारतो. त्या फाईल मध्ये ती अकाउंटची फाईल. बोला. आपल्या संपूर्ण एम्पायर मधली ही सगळ्यात छोटी कंपनी, त्यात एवढा मोठा घोटाळा. संपूर्ण एम्पायरच्या ताब्यात दिलं तर काय होईल? काहीतरी उत्तर शोधणं खूप सोपं असतं. उत्तर आपल्या समोर असतं. तुम्ही त्या फाईल मध्ये कशाला अडकलाय? चला. सर काही हवंय का सर? मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय. कंपनी दरवर्षी बोनस जाहीर करते. तो बोनस तुम्हाला वेळोवेळी मिळतो का? अरे इतका सोपा प्रश्न विचारला मी, उत्तर द्यायला एवढा वेळ का घेताय?
बोला. मला असं वाटतं या बाबतीत कोणी काहीच बोलणार नाही, पण मला बोलायचंय सर. बोला. गणपती बाप्पा मोरया. सर, तुम्ही हा प्रश्न विचारला त्यासाठी थँक्यू सर. खरं सांगू तर दिवसातनं 9 ते 10 तास आम्ही इथेच असतो सर, या ऑफिसमध्ये. हे ऑफिस आमचं एक कुटुंब आहे सर. आणि फक्त बोनससाठी नाही सर, तर आम्ही या ऑफिसवर मनापासून प्रेम करतो, प्रामाणिकपणे काम करतो सर. आजवर तुम्हीही आमच्यावर खूप प्रेम केलंय. गेले 2 वर्ष लॉकडाऊन होता, त्या काळातही कंपनीला झालेल्या तोट्याबद्दल तुम्हाला माहीत असूनही एकाही माणसाला तुम्ही कामावरनं काढून टाकलं नाही सर. इनफॅक्ट सगळ्यांना घर बसल्या प्रत्येक महिन्याचा पूर्ण पगार मिळाला सर. जबाबदारी झिडकारून हात झटकून मोकळं होता आलं असतं सर तुम्हाला, पण तुम्ही तसं नाही केलं सर. बोनस मिळाला का पण? नाही सर. गेली 3 वर्ष पेपरवर आम्हाला बोनस दिला जातोय सर, पण तो कधीच आमच्या अकाउंटला जमा झाला नाही सर. आणि आत्ताची परिस्थिती पाहता आम्हाला त्याची अपेक्षा पण नाहीये सर. आम्हाला तुम्ही या कंपनीनं आईसारखा जीव लावला, मुलासारखं जपलं, खूप काळजी घेतली, आणि हाच आमचा बोनस आहे सर. थँक्यू. बसा बसा, सगळं बसा. कसं ना, हे सगळं काय चाललंय आपल्या ऑफिसमध्ये? वाव, किती प्रामाणिकपणे खरं खरं बोललीस ग तू. काय होतं ना, ह्या गोष्टी ना आमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत ना, म्हणून सगळा गोळ होतो. गुड, थँक्यू. जा कामाला लागा. लाज नाही वाटत? लाज वाटत नाही असं वागायला? हा, त्याच्या विश्वासाने एवढी मोठी कामं सोपवली, लाखो रुपयांचे व्यवहार तुम्हाला करायला दिले, त्याची मुभा दिली, तरी असे वागलात. कंपनीचं नाव खराब करताय तुम्ही, कळताय का तुम्हाला? 3 वर्ष असं वागताय. चालते वा मॅडम. गेट आउट. हाऊ डेअर ही. तू कशाला हात उचललास काकू? अरे एवढी मोठी चूक केली त्यांनी, आपल्या लोकांचा बोनस खाल्ला. आय नो त्यांनी चूक केली आहे, पण त्यांनी चूक कबूलही केली आहे ना. मला असं वाटतं की आपण यावेळी त्याला माफ करू. नाही नाही यश, या अशा लोकांना ना कधीच माफ करायचं नसतं. आय अग्री, पण यावेळी आपण त्याला माफ करूया दिस टाइम. नाही नाही, मला शक्य नाही. प्लीज काकू, प्लीज. तू सांगतोयस म्हणून एकदा बोलून बघते त्याच्याशी. थँक्यू. पप्पा, मी बोलून बघते. थँक्यू काकू. तू म्हणतोयस मला. आय नो. ही इथं कशी आली? कोणी बोलवलं होतं हिला? नाही, मी नाही. मग कशी काय आली? हे जे तू माफ केलं ना, ते अत्यंत चुकीचं आहे. अशा लोकांना ठेचलंच पाहिजे, लक्षात ठेव. मलाही पटतंय आजोबा काय म्हणतायत. मला वाटतं उगाच त्याला चान्स द्यायला नको होता. इट्स नॉट अबाउट चान्स, इट्स बिझनेस.
हा माणूस बाहेर जाणार, 4 चौघांना सांगणार कंपनीत काय घोळ होत आहे. त्यापेक्षा मला असं वाटतं जो काय मॅटर आहे आपण आतल्यात सॉल्व्ह करूया. ओके, नाव एक्सक्यूज मी. थँक्यू. जरा जागा बनव इकडे. शाबास, ते दे. कुठे निघालायस? कुठे म्हणजे तुम्ही म्हणालात ना, हा तुमचा नातू, मी त्याचा मित्र. मग नातू बसेल बॉसच्या खुर्चीवर, मी बसीन बाहेर इतरांसारखा. एक्सक्यूज मी. हेलो हेलो, दिस इज हाउ इट्स गोइंग टू बी. टेक इट और लीव इट. ओके, बाय बाय. ठीक है, हमारी बिल्ली हमको में आओ. आज पण माझं काही चुकलं का? नाही नाही, खरं तर बरं झालं तू हे सगळं बोललीस ते. आणि त्या गोष्टीसाठी मी ऑलरेडी सॉरी बोललोय ना, मग कशाला टोमणे मारते अजून? अरे बाय द वे, सरांना खूप बरं वाटलं. खूप कौतुक करत होते तुझं. माझं कौतुक करत होते? कौतुक तर त्यांचं केलं पाहिजे. किती आपुलकीने आपली चौकशी करतात ना ते. आपण पण प्रामाणिक वागलं पाहिजे ना त्यांच्याशी. खरंय. सॉरी. अरे सॉरी 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 सॉरी. काय करतोस तू? सेटअप करायचा प्रयत्न करतोय. तुला साधा डेस्क लावता नाहीये? येतो, पण ह्या एवढ्या छोट्या जागेमध्ये कसं ऑर्गनाइज करायचं सगळं? ही जागा छोटी आहे. हा, मग काय आता तुला केबिन हवंय? युअर राईट. उठ. हा, उठ. ठेव. अरे वा, झालं की सगळं सेट. हा, आता फोटो. कोणाचा? तुझा फॅमिली फोटो दे ना, इथे लावूया. ऍक्च्युली माझा ना कोणी जवळचा नातेवाईकच नाहीये. तुला जवळचं कोणीच नाहीये? चष्माही नाही. काय? जवळचा चष्मा तोही नाही. अशा भलत्या गोष्टींचे विनोद नाही करू. तुला खरंच कोणी नाहीये जवळचं? हा माझा फोटो. याच्याकडे बघत राहा, तुझा दिवस अगदी चांगला जाईल. आणि ओ, लाईन वगैरे मारायची नाही. आता आधीच ठरलंय, मला तर फक्त 500 करोड वाला हवाय. तुला जवळचं मिळेल लवकरच. काय म्हणालीस? काय नाही. अगं ए नेहा, चल चल चल, लंच टाइम होतोय. ए यार, मला खूप भूक लागलीये. चल ना लवकर चल.
चला चला लवकर चला. ए राहुल ऐक ना, मला लस्सी आणि नेहाला छास. चल लंचला. नाही तू हो पुढे, मी नंतर करेन. तू डबा नाही आणलायस? नाही मी ऍक्च्युली सरांबरोबर आलो ना, त्यामुळे हे राहून गेलं माझं. इट्स ओके, आपण शेअर करू. नाही इट्स ओके, सिरियसली तू हो ना पुढे, मी करतो. पुरेल आपल्याला एवढं. नक्की? हो नक्की. काही हवंय का सर? यश, अरे तू मला आणि आजोबांना लंच साठी जॉईन का करत नाहीस? म्हणजे काही गोष्टी डिस्कस करायच्या होत्या, आपण जेवता जेवता बोललो असतो. नाही सर, म्हणजे तुम्ही मोठी माणसं सर, मी एक साधा एम्प्लॉई. सर खरे यशसाठी नाही, माझ्यासाठी आले. तुम्ही घ्या जेवण सर, मी जेवण झालं की लगेच येऊन भेटतो तुम्हाला, मग बोलू. सरांना चक्क नाही म्हणालास? कमाल आहे तुझी. अगं किती काळजी घेतात ते आपली. पण सर तुम्ही पण टिफिन आणता? हो. मी सुद्धा. आर यू शुअर? अरे मग तू कुठे जेवणार? सर इट्स ओके, माझ्याकडे टिफिन आहे, आम्ही दोघं शेअर करू. आज बिचारा टिफिन विसरलाय. बिचारा विसरला का? बरोबर, हरकत नाही. जेवून घ्या यश. बिचारा, मी सांगतो आजोबांना, मग बोलूच आपण. जेवून घे. शेफाली, ही तुझ्यासाठी लस्सी. नेहा, तुझ्यासाठी छास. थँक्यू. अरे वा, एवढी छोटी पोळी परीने केली. अच्छा, इट्स रिअली क्यूट. मीही घेऊ? घे ना. थँक्यू. बिचारा, आज मी तुमच्याबरोबर जेवायला बसणार आहे. बसा बसा बसा. चला चला टेबल जॉईन करा. तू टिफिन आणला नाहीस का? नाही सर. बिचारा, घरचा डबा आहे, तुम्ही सुद्धा घ्या ना. थँक्यू सर, डबे आणलेत आम्ही. बरं बरं घ्या. हे तू घे ना. नाही थँक्स. बघितलं का कसा जेवतोय बिचारा. काय रे? नाही काय नाही, घेतो ना. पाणी आहे तिथे? थँक्यू. तिखट लागलं? नाही तू घेतो का अशी काळजी? मित्रच ना तुझा. हा आजोबा, मी मित्र आहे, बायको नाही.